हॅलो. अगदी चांगली लढत जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आज फायनल डे आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामध्ये सध्या सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आपण बघताय. आई गावदेवी 11 कुंदेवाडी त्यांच्या विरोधात या मॅचमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजे ग्रुप आडिवली संघ हा चेंडू आउटसाइड द लेगस्टम अतिरिक्त चेंडू गोलंदाज खेळपट्टीवरती आपण आकाशच्या माध्यमातून डिलिव्हर झालेला बघताय. सामना महत्त्वाचा आहे. अगदी जो जिंकेल तो मात्र फायनल सामन्यामध्ये पोहोचत असताना पाहायला मिळणार आहे. आणि सध्या आपण बघू शकता दुवंत युद्ध जे मात्र इथून पाहायला मिळत आहे. सुरुवातीला फर्स्ट इनिंगमध्ये राजे ग्रुप आडिवली संघाने फलंदाजी केली, टार्गेट बनवलं आहे आणि त्याच लक्षाचा पाठलाग करत असताना मैदानामध्ये कुंदे संघ इथून थोडासा संकटामध्ये आहे. मिसामिंग फटका बसला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहेत. हो, काय फिल्डिंग आहे जबरदस्त. काटेकीर लढत जी मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. थोडंसं जरूर क्लोज वाटलंय, त्यामुळे अगदी डेफिनेटली इथून कदाचित मेन अंपायर म्हणतायत की चेक करायचं आहे. असं वाटतंय की चेंडू सेवली अडवला आहे, परंतु तरी देखील आपण इथून चेक करतोय. आणि यस एक्झॅक्टली आपण बघू शकाल वारंवार रेफर होत असताना पाहायला मिळतं. टेक्निकल रूममध्ये क्रिटिकल सिच्युएशनचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचवीस जाबेचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये अगदी चेस करत असताना या सामन्यामध्ये आपण बघताय गावदेवी 11 कुंदे टीमला एक विकेट गमावला आहे. पहिल्या चेंडूवरती पहिल्या षटकाच्या रोशनची विकेट मिळाली होती गोलंदाज यशवंतला आणि तिथून या सामन्यामध्ये आपण बघू शकाल दबाव आणि प्रेशर हे स्पष्टपणे मात्र अगदी कुंदे संघाच्या आजूबाजूला फिरत आहे. आणि एक्झॅक्टली सेफ अगदी आपण बघू शकाल सगळ्यासाठी इथून चांगल्याच पद्धतीने ज्या मात्र 4 धावा वाचवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक 2 धावा येतात या चेंडूवरती आणि 2च्या मदतीने धावफलकावरती आपण बघतायत सध्या तरी 8 धावेवरती या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी 11 कुंदे संघ पोहोचलेला आहे. मॅच ऑन असू शकते. गोलंदाजी करत असताना राजे ग्रुप आडिवली संघ देखील तितकाच नामवंत संघ आहे. या हंगामामध्ये दोन्ही टीमचा बोलबाला खूप राहिला आहे. शॉर्ट ऑफ लेन समोरच्या दिशेला आणि स्टॅकर एंडला पाहायला मिळतो, ज्याने दाखवलेला आहे आपल्या बॅटमधून 10 का दम. आणि जिथे संघ अडचणीमध्ये असतोय तिथे अनिश बरोबर उभा राहतो आणि सध्या लॉग ऑन सीमारेखेच्या पलीकडे चौकार. 4 धावा मिळत आहेत. अकुडपट्ट्याचा बॉल आणि शॉर्ट ऑफ लेंथ वरती जर पाहिले तर खेळपट्टीवरती अनिशच्या बॅटमधून मुख्याच्या क्षणी चौकार येतोय. 12 धावा धावफलकाला. धाबा अगोदरच कमी बनवल्या होत्या अगदी राजे ग्रुप आडिवली टीमने आणि त्याच धाबा इथून डिफेन्स करण्याचा मानस घेऊन सध्या तरी धाडस दाखवलं जात आहे. परफेक्ट मैदानावरती अनिशच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर सरळ चेंडू पोहोचवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि सामन्याची हवा बाहेर काढत असताना अनिश षटकार. स्कोरबोर्डला 18 धावा, 8 चेंडू 7ची आवश्यकता या सामन्यामध्ये आपण अजूनही पाहतोय. हे गावदेवी 11 कुंदे टीमला सकाळचा 17 आणि या सकाळच्या 17मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्रुशल दर्जाची लढत जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेटचा नजराणा मैदानावरती बॅटर अनिशच्या माध्यमातून आपण बघा फुलटॉस बॉलला करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. 2 धावा येत आहेत. धावफलकावरती आपण पाहिलं 20 धावा अवघ्या इथून आता 5 धावेची आवश्यकता आहे. या षटकामध्ये भरपूर महागडी गोलंदाजी गोलंदाज आकाश या गोलंदाजाने केली आहे. पुढे ठेवतात खेचून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगली ड्राईव्ह पाहायला मिळते. सेकंडचा क्विकली सिग्नल तिथे फलंदाज विनोदने केला आणि ते बघता बघता जर पाहिले तर पुन्हा एकदा याही बॉलवरती चांगलं कॉलिंग. पंचांचा इशारा 2 धाब्याचा येतोय. म्हणजे इथे आता विजयाच्या नजदीकी पोहोचत असताना आपण आई गावदेवी 11 कुंदे टीमला पाहतोय.
22 धाबा दाफलकाला, 20 धाबाच्या मात्र या षटकामध्ये खर्च केला गोलंदाज खेळपट्टीवरती आकाशने. आणि सध्या आपण बघू शकाल जिंकण्याकरिता 6 बॉल 3 धाबेची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच पुढचा सामना आजच्या लॉट्स मधील आपल्याला पाहायला अगदी जावसाई संघ आणि त्यांच्या विरोधात ओमसाहेब वाघेरपाडा या दोन टीमच्या माध्यमातून. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. इथे टॉस केला जाईल आणि त्यानंतर पुढचा सामना देखील आपण लगेचच पाहणार आहोत. आजचा अगदी फायनलचा दिवस या स्पर्धेचा आपण आपल्या सर्वांच्याच भेटीला पोहोचलेला बघतोय. आणि या फायनल डेमध्ये आपण पुन्हा एकदा जर पाहिले तर आवर्जून हा वाघेरपाडा चषक जो मात्र अंतिम दिवसामध्ये पाहू शकतोय. 6 चेंडू 3ची गरज मैदानावरती गोलंदाजीसाठी. गोलंदाज विशाल ऑन बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. पहिला चेंडू सॉफ्ट हँडेडली टच केलाय आणि बघता बघता इथून आता खाली क्षेत्रामध्ये चेंडू इंटर केलाय आणि प्राप्त केल्यात. याही बॉलवरती फलंदाज विनोदने 2 धाबा. चेसिंग मैदानाच्या आतमध्ये कठीण होती, परंतु कठीण क्षेत्रातून जर पाहिलं गेलं तर संयमी खेळीची मात्र मैदानावरती आई गावदेवी 11 कुंदे टीमची पाहायला मिळाली आहे. इम्प्रोमायझिंग खेळीची मात्र मैदानावरती अनिशने दाखवली. 7 बॉल 16 धाबा त्याच्या बॅटमधून वैयक्तिक आल्यात आणि आता संघ विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये फलंदाज खेळपट्टीवरती विनोदचा आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येईल. स्कोरबोर्डला 24 धाबा. 4 बॉल 1 धाबेची आवश्यकता पाहायला मिळते. सामन्यामध्ये इथून दर्जेदारीचा माहोल जो पाहायला मिळतोय. चला विनंती असेल डगआउटमधून आवाज करायचा नाहीये. चेसिंग करत असताना कुंदे क्रिकेट संघ हो पुढे ठेवले. यावेळेस देखील जबरदस्त चेंडू मैदानावरती गोलंदाज विशालच्या माध्यमातून मात्र सध्याच्या घडीला इथून एक धाव जरूर बाकी आहे जिंकण्यासाठी अगदी आई गावदेवी कुंदे टीमला. पण सामना भिडवला जातोय. राजे ग्रुप आडिवली संघ दुसऱ्या स्पेलमध्ये आकाशची गोलंदाजी. जर तिथे मिनिमम 20 धाबेची मागणी ठरली नसते तर इथे सिच्युएशन वेगळी असती, पण तिथे गोलंदाजी मागणी राहिली. आणि सध्या मैदानावरती आपण बघू शकाल 6 चेंडू 3चा डिफेन्स करत असताना पहिल्या बॉलवरती 2 खर्च केल्यात. 1ची गरज. इथे आणखीन एक चांगला चेंडू. वॉट अ मॅच. मैदानावरती आपण पाहतायत सर्व काही शक्य करून दाखवण्याची सहनशक्ती मैदानावरती जणू काही बाळगली की काय गोलंदाज विशाल या गोलंदाजाने. कारण अजून एक डॉट बॉल. विनोद घायल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय. आणि त्याच्या समोर जर पाहिलं तर खेळपट्टीवरती गोलंदाज विशाल मात्र इथून अगदी भरपूर मोठा संघर्ष जो या सामन्यामध्ये संघर्षामधून दाखवतोय. 2 बॉल 1 धाबेची आवश्यकता. मॅच मात्र इथून जबरदस्त आहे. ओ व्हाट अ मॅच. सामना मात्र इथून आता बदललाय. राजे ग्रुप आडिवली संघाने आता अगदी हुकूमत गाजवायला सुरुवात केली आहे. कारण यावेळेस देखील मोस्ट विकेट फलंदाज बाद. आणि आता सामन्यामध्ये 1 बॉल 1 धाबेची गरज. वाटत नव्हतं प्रेक्षक वर्गाला देखील हा सामना शेवटपर्यंत जाईल, परंतु क्रिकेट आहे. झरतरला महत्व नाही, वेळेला महत्व आहे आणि खेळायला महत्व आहे. आणि सध्या मैदानावरती आपण पाहताय ही जबरदस्त लढत. विनोद गायला मात्र तिथून 4 चेंडू डॉट केलेत. त्याच्यानंतर बादी केला विनोदला. आणि इथून आता सामना अगदी क्लोज मामल्यामध्ये 1 बॉल 1 धाबेची गरज. इकडे टॉस केलं होतं सर आपण बघताय. नेक्स्ट मॅच हुमसाई वाघेरपाडा आणि त्यांच्या विरोधात जावसाई ठाकूरपाडा या 2 टीमच्या माध्यमातून. टॉस इथे झालेला आपण पाहताय. एक्झॅक्टली वाघेरपाडा संघाने टॉस जिंकलेला आपण पाहाल. पेंडिंग क्षेत्रामध्ये निर्णय आहे. मैदानावरती आपण बघताय सध्या घरी 1 चेंडू आणि 1 धाबेची आवश्यकता पाहायला मिळेल. सामन्यामध्ये जर पाहिले तर इथून आता बॅलेन्स खरं तर नक्कीच बरोबर बॉल टू रन इक्वेशन पाहायला मिळतंय. 1 बॉल 1 धाबेची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सदानंद दाखल झालेत. अगदी सामना क्रिटिकल सिच्युएशनचा पाहायला मिळतोय. चला वेळ खर्च करू नका. राजे ग्रुप आडिवली संघ सामन्याचा रिदम तोडायचा नाही आहे. मैदानावरती आपण बघू शकाल ही खतरनाक लढत जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी या 2 संघाच्या दरम्यान कोण जिंकणार हा सेमीफायनलचा सामना
प्रेक्षक देखील आवर्जून आपला समावेश जॉईंट आहेत आणि अगदी एक चेंडू एका धावेची आवश्यकता पाहायला मिळते. फायनलमध्ये कोण जाईल हाच प्रश्न मैदानावरती उभा राहिला आहे. दोन्ही संघासमोर डॉट बॉल जर आला तर मैदानावरती गोलंदाजी करत असताना राजे ग्रुप आडिवली संघ फायनलमध्ये इन होईल, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. चला फास्ट गा आडिवली संघ शेवटचा कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सामना क्रिटिकल सिच्युएशन्स आहे, रिदम तोडायचा नाही आहे. एक बॉल एका धावेची आवश्यकता. जबरदस्त लढत मैदानावरती आपण पाहू शकाल. सध्याच्या घडीला मात्र इथे एक बॉल एका धावेची गरज. सामन्यामध्ये राजे ग्रुप आडिवली संघ इथून फिल्डिंग सेटअप जो मात्र करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये प्रेशरमध्ये, फलंदाज सदानंद मैदानाच्या आतमध्ये प्रेशरमध्ये. येईल का डॉट बॉल, येईल का सिंगल, हे मात्र इथून पाहण्यासाठी सज्ज बा प्रेक्षक वर्गांनो, कारण इथून ही जबरदस्त मॅच आपण पाहता. एक बॉल एका धावेची आवश्यकता. संपूर्ण टेक्निकल टीम देखील इथून सज्ज राहिली आहे, प्रेक्षक देखील सज्ज होतात. एक चेंडू एका धावेची गरज. कंपल्सरी चेज या स्पर्धेचा नियम. आणि वड मॅच म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जर आशा असेल जिंकण्याची तर वेळी नक्की बदलते आणि आज वेळ बदलून दाखवली आहे मैदानावरती राजे ग्रुप आडिवली टीमने. डीजे एकदा होऊन जाऊ द्या. अगदी जर पाहायला गेलं तर काय विक्रम नोंदवला मैदानाच्या आतमध्ये राजे ग्रुप आडिवली संघाने. अगदी ना भूतो ना भविष्य. आज पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट रसिकांना अगदी नवा विक्रम जो मात्र पाहायला मिळाला. 5 बॉलमध्ये एक धाव करतर तिथे डिफेन्स केली गोलंदाज विशालने आणि अगदी ज्या प्रकारे सामना जिंकला तिथे विशालने करतर त्या खेळपट्टीला आपण बघू शकतात डायरेक्टली नतमस्तक केलेलं पाहायला मिळालं. नेहमीच म्हणतात आदर करा त्या खेळपट्टीचा, कारण ही खेळपट्टी तुम्हाला खूप काही सांगत असे, देत असे. आणि आज राजे ग्रुप आडिवली संघाला गगनात मावेना असा आनंद जो मात्र गोलंदाज विशाल आणि या खेळपट्टीने दिला आहे आणि आपला प्रवेश जो मात्र बागेरपाडा चषकाच्या फायनल मॅचमध्ये त्यांनी घेतला. अभिनंदन राहील राजे ग्रुप आडिवली संघ सामनावीर. चला विशाल, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या माणूदुमाची इथे दिली जाते आहे. जबरदस्त गोलंदाजी. 6 बॉलमध्ये 3 धावा डिफेन्स केले आणि आज नवा विक्रम जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आणि सामनावीर देण्यासाठी मी विनंती करतोय आमचे भगवान दादा शी यांना की आपल्या शुभाशय आपण मॅन ऑफ द मॅच विशालला द्यायची आहे. चला विशाल, आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड कलेक्ट करण्यासाठी या सामन्यावर दिला जातोय. ओमसाई वाघेरपाडा आयोजित वाघेरपाडा चषक. आज प्रेक्षक देखील म्हणत असतील विश्वास करतर तुमच्या मेहनतीवरती ठेवा, कारण मेहनत ही अशी गोष्ट आहे ती तुम्हाला करतर एक ना एक दिवस सक्सेस हे जरूर शोधून देते. आणि आज राजे ग्रुप आडिवली संघाच्या विशालने स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवला आणि तो खेळ 6 चेंडू 3 धावा रोखायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती 2 कर्ज केल्या आणि 5 चेंडूमध्ये 1 धाव डिफेन्स करत असताना हा सामना जिंकला. अगदी आपण बघतायत राजे ग्रुप आडिवली टीमने. अभिनंदन देऊया आडिवली टीम, थोडंसं अगदी हार्डलक देऊया. आज कदाचित झोपही लागणार नाही आहे गावदेवी 11 कुंदे टीमला, कारण महत्त्वाचा सामना सेमीफायनल